जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे 18 ऑगस्ट शिफ्ट दुसरी 2023 तलाठी भरती. ओके. थोडंसं मध्ये गॅप पडत आहे, मला खूप कामं लागत आहेत त्यामुळे गॅप पडत आहे, पण नाही होणार. मी प्रयत्न करेन टाईम काढून सगळं कंप्लीट करायचं. ओके. सो लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न काय आहे पहा. 36व्या राष्ट्रीय खेळ 2022 नॅशनल गेम 2022 महाराष्ट्राने किती पदके जिंकली? तर तेव्हाचा करंटचा क्वेश्चन आहे हा. तेव्हा महाराष्ट्राने 140 पदके जिंकली होती. आता 2025 महाराष्ट्राने टोटल 201 पदके जिंकली आहेत. 201 आणि सेकंड रँक आलेला आहे महाराष्ट्राचा. पहिला कोणता आहे? पहिला आहे हे काय म्हणतात सर्व्हिसेस. पण त्यांनी किती पदके जिंकली आहेत? 121 जिंकली होती. 121. जरासा हे नंबर थोडासा काय म्हणतात ते चंदा वगैरे देतात त्या टाईपचा आहे ना. पण आता तुम्ही म्हणाल 201 महाराष्ट्राने जिंकली आणि 121 सर्व्हिसेसने जिंकली, तर सर्व्हिसेसला का मिळालं? कारण सर्व्हिसेसने गोल्ड मेडल हा खूप जास्त जिंकलेला आहे. महाराष्ट्राने गोल्ड मेडल कमी जिंकले होते. महाराष्ट्राने 54 गोल्ड, 71 सिल्वर आणि 76 ब्रॉन्झ जिंकले होते. ठीक आहे. ह्याच्या तुलनेत कमी आहेत, त्यामुळे जो गोल्ड जास्त जिंकणार त्यालाच पदक काय म्हणतात, त्यालाच फर्स्ट सेकंड थर्ड रँकमध्ये आणून देणार. आणि ही 2025ची कुठे झाली होती? उत्तराखंडमध्ये झाली होती. काय म्हणतात, गेम्स कुठे झाले होते? उत्तराखंड. आणि त्याचे टायटल काय होते? संकल्प से शिखर तक. ठीक आहे. अजून 39चं मी सांगितलं होतं PYQ मध्ये काल परवाच्या. 39 नॅशनल गेम्स हे 2027 होणार आहेत. कुठे होणार आहेत? मेघालया. ओके. चला, हे इम्पॉर्टंट आहे, हे करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन सुरू करूया. काय 2023 कोणत्या राज्यातील पूर प्रवण जिल्ह्यामधील आपत्ती सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने 108 दशलक्ष डॉलर्सची रकमेची मंजुरी दिली? तर हा पण त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे. ओके. तो आसाम उत्तर आहे याचे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नॉट सो इम्पॉर्टंट. सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला? तर सादर केला होता 2002 अहवाल. सिंघवी कमिटीने काय सादर केला होता? 2000 त्यांनी OCI फाउंड केला. OCI ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. जे की फुल टाईम मेंबर असतात भारताचे, जे फुल टाईम राहू शकतात, मतदान देऊ शकत नाहीत, निवडणूक लढू शकत नाहीत, त्या टाईपचे. PI पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन, ते ड्युअल सिटिझनशिप आणली त्यांनी. ड्युअल सिटिझनशिप करत आहेत ना तुम्ही अभ्यासाचा? नाही तर तुम्ही म्हणाले PI OCI मध्येच काय सांगत आहे. मी बेसिक सांगितलेलं आहे बाकीच्या PYQs मध्ये, जाऊन पाहून या. OCI काढला त्यांनी, जे 2002 म्हणजे हेच OCI जॅन 2002, जे 2003 इम्प्लिमेंट झाला होता. फक्त अडॉप्ट केव्हा केला होता? 2002 ओके. सिटिझनशिप कोणत्या पार्टमध्ये येते? सिटिझनशिपचे आर्टिकल कोणते आहेत? आणि सिटिझनशिप 6वी आणि 7वी काय सांगते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश दलांच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो? तर इथे सशस्त्र दल, निमलष्करी दल वगैरे दिलेलं आहे. उत्तर आहे 33. योग्य उत्तर आहे. इथे 34चं आहे मार्शल लॉ. हे तुम्ही कन्वर्ट करायचं इंग्लिशमध्ये. ठीक आहे. कन्फ्यूज झाला तर 34चा. 24चा आहे बालकामगार प्रतिबंध. ठीक आहे. प्रतिबंध. अरे पेन का चालत नाहीये? आणि 19 आहे स्वातंत्र्य. ओके. आता इथे तुम्हाला 34, 24, 33, 19 दिलेलं आहे. अजून एक इम्पॉर्टंट आहे. एक सेकंड, पेन पाहते मी काय झालंय पेनला. हा. तर
32 इम्पॉर्टंट आहे. 32 पहा काय सांगतं. 32 जे आहे, हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात त्याला. हार्ट अँड, हे ग्रुप सी ग्रुप बी मध्ये बऱ्याच वेळेस आलेलं आहे. हार्ट्स अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा काय, आत्मा आणि हृदय कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हार्ट अँड सोल लक्षात ठेवा. 32चा असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय आहे की नागरिकाचे जे मूलभूत हक्क आहेत ना, त्या हक्कांसाठी ते नागरिक सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात जर त्यांना खाली न्याय मिळाला नाही छोट्या कोर्टामध्ये. तर ते मूलभूत हक्क जे 5 आदेश आहेत, ते 5 आदेश त्यामध्ये दिलेले आहेत 32मध्ये, आर्टिकल 32मध्ये. कोणते कोणते आहेत ते, हिबिस कॉर्पस, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, सर्टिरियोरी, क्यू वॉरंट. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला काय आलं असेल, काय बेसिक आहे हे कळायला पाहिजे. ठीक आहे. हिबिस कॉर्पस म्हणजेच काय, बंदी प्रत्यक्षीकरण. हिबिस कॉर्पस, बंदी प्रत्यक्षीकरण यावेळेस काय होतं की एखाद्या व्यक्तीला अटक केली, विनाकारण अटक केली, तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या आत जजच्या समोर उभं करायचं त्याचा न्याय लावण्यासाठी. ठीक आहे. हे हिबिस कॉर्पस सांगतं. मॅन्डेमस काय सांगतं, परमादेश. आता मॅन्डेमस, एक सेकंड, परमादेश सांगतात. परमादेश काय, सरकारी अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणजे दिलेला कुठलाही आदेश जे असतं ते मॅन्डेमसमध्ये असतं. याच्यात मॅन तुम्ही लक्षात ठेवा, सरकारी अधिकारी, सरकारी अधिकारी मॅन. ट्रिक आहे. ठीक आहे. ठीक. मॅन्डेमस झाला. प्रोहिबिशन म्हणजे प्रोहिबिट करणे, काय म्हणतात, प्रतिरोध करणे असं टाईप. ठीक आहे. कनिष्ठ न्यायालयाने आपले अधिकार जे आहेत ना, ते त्यांच्या कामापुरते ठेवायचे. आता त्यांचा अधिकार दिलेला आहे की तुम्ही व्यक्तीला हे इतकं सजा करू शकता किंवा इतका दंड देऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्ही करायचं नाही, असा आदेश प्रोहिबिशनमध्ये येतो. ठीक आहे. आता सर्टिरियोरी काय म्हणतात, तेही प्रतिबंध, काहीतरी प्रतिषेध वगैरे असतो. ठीक. तो सांगतो की यार, सर्टिरियोरी सांगतो की एक सेकंड, हां, सर्टिरियोरी सांगतो की सपोज आता कनिष्ठ न्यायालयाला जमत नाही की काय करावे, काहीतरी त्यांच्याकडे न्याय मिळत नसेल, तर कनिष्ठ न्यायालय काय करतो, सर्वोच्च न्यायालयाकडे आपले हे पाठवतो, चुका किंवा त्यांचा काही आहे कटला की आम्हाला जमत ते, तुम्ही पहा, ह्याचं जे काही मॅटर आहे ते सर्टिरियोरी असतं. ठीक आहे. प्रतिषेध. आता क्यू वॉरंट, क्यू वॉरंट इज सो इम्पॉर्टंट थिंग. अधिकार पृच्छ म्हणतात त्यानं. ठीक आहे. एखादी व्यक्ती आता समजा कोणतेही अधिकार न विचारता कुठली संस्था जे स्थापन केली आणि गव्हर्नमेंट आहे असं सांगत असेल, ते कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही असं म्हणत आहे की तुमची संस्था ही गव्हर्नमेंट आहे, हे क्यू वॉरंटो विचारतं. ठीक आहे. क्या आप समजे ये चीज आहे. आता 32मध्ये जे आहे, हे 32चं होतं ना आर्टिकल, 32 थेट सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. यामध्ये रिट्स म्हणजेच आदेश, सर्वोच्च न्यायालय. ठीक. आणि 226मध्ये उच्च न्यायालयाचे आहेत. ठीक आहे. हेच असेच रिट्स. ओके. पण उच्च न्यायालयाचा काय म्हणतात, काय, पारडं खूप जड आहे याच्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा. ठीक आहे. लक्षात ठेवा. हे गोष्ट मी सोन्यासारखी बोललेली आहे. हे गोष्ट फिरून ते विचारू शकतात एक्झाममध्ये. हा पुढचा प्रश्न पहा काय म्हणत आहे. प्रश्न तर करंटचा दिसतोय. मार्च 2023मध्ये खालीलपैकी होत्या ठिकाणी कार्यक्रमात आणि हवामान बदल मंत्री यांनी अरवली बनवले. अवधी 4 राज्यांच्या 5 किलोमीटर राखीव क्षेत्राला हरित करण्यासाठी एक प्रमुख उपक्रम अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ केला. तर इथे टिकली हरियाणा. ठीक आहे. अरवली रेंजचा सध्या सीन चालू आहे. काय सीन चालू आहे, अरवली रेंज ही गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली पसरलेली आहे. ही ओल्ड फोल्ड माउंटेन आहे, खूप जुनी आहे आणि आता सध्या ती खराब होत चालली असं काही ते सीन आहे. आणि सरकार म्हणते की याला आपण काय म्हणतात, काहीतरी तिथे कन्स्ट्रक्शन करूया. ठीक आहे. तर राजस्थानचे लोक जे आहेत ह्याच्या विरुद्ध आहेत खूप. तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट्समध्ये वगैरे की राजस्थानचे लोक त्यासाठी उभे राहिले होते. गुरु शिखर ही अरवली रेंजची खूप उंच काय हिल आहे, काय म्हणतात त्याला,
कळसुबाई हिलच आहे ना, तसं त्याच टाईपचं हिल आहे हे, गुरुशिखर अरवली रेंजेसमध्ये. ठीक आहे. अजून काय इम्पॉर्टंट सांगू तुम्हाला, फॉरेस्ट जे आहेत इथे फॉरेस्टबद्दल लिहिलेलं आहे. म्हणून फॉरेस्ट जे आहेत, वन जे आहेत ते कुठे जास्त आहेत, कोणत्या राज्यात जास्त आहेत, तर MP मध्ये खूप जास्त आहेत, मध्य प्रदेशमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, प्रदेश. ठीक आहे. अजून जर जगात विचारलं तर कुठे आहे, रशियाचा तुम्ही पाहिलं असेल किती मोठा आकार आहे, किती मोठा काय म्हणतात देश आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे जास्त आहे फॉरेस्ट, तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोली इथे खूप जास्त फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. ओके, ठीक आहे. तर हा क्वेश्चन इथे संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या भारतातील सर्वात जुना भूभाग दर्शवतो, तर द्वीपकल्पीय पठार जे आहे ते सर्वात जुना आहे. तो कसा काय जुना, आता थोडंसं इथे आपलं जॉग्राफी स्टार्ट होतं. हे पहा, पृथ्वी आहे आपली. ठीक आहे. पृथ्वी जेव्हा होती तेव्हा एक 200 मिलियन काहीतरी इयर, 200-250 करोड वर्षापूर्वी पृथ्वीचा जो लँड आहे ना, तो लँड असा होता. मग पृथ्वी अशी तुटत गेली, म्हणजे त्याच्या ब्रेक होत ती लँड असा पसरत गेला. ठीक आहे. या पूर्ण जेव्हा पृथ्वीमध्ये हा जो लँड होता ना, लँड भाग, बाकीचा पाणी, पूर्ण समुद्र. ओके, तर ह्याला पॅनेशिया नाव दिला होता. पॅनेशिया. 2 भाग होते, जे सदर्न पार्ट होता ना त्याला म्हणतात गोंडवाना. आपला भारत हा गोंडवानामध्ये येतो. ठीक आहे. वरच्याला काय म्हणतात तेवढं लक्षात येत नाही आहे मला. गोंडवाना लँडचा भूभाग होता. ठीक आहे. इथे काय काय सापडत होते, अग्निजन्य व रूपांतरित खडक. ठीक आहे. यंग फोल्ड माउंटेन्स बनले. आता तुम्ही म्हणाल हे कसं समजतं की पृथ्वीचा या लँडचा भाग पडला किंवा हे लँड तुटला, तर बघा, जो काही अल्फ्रेड वॅगनर होते, आय थिंक सो हे काढणारे, अल्फ्रेड वॅगनरनी काय संशोधन केलं, आता ठिकठिकाणी ही लँड आहेत, इथं लँड, ह्या लँडचा भाग हा आहे समजा, तर ह्या लँडचा इकडला जो भाग आहे तिथे जे फॉसिल मिळत होते किंवा तिथे जे खडक मिळत होते ते इथेच मिळत होते. तुटलेले अर्धे फॉसिल त्याचे जोड इथे मिळत होती, म्हणजे एक टाईप पझल इथे मिळत होते. ठीक आहे. तर त्या लॉजिकने त्यांनी सांगितलं की इतक्या वर्षाचा हा भाग होता, हे सगळं जोडून होतं, त्याला पॅनेशिया असं त्यांनी नाव दिलेलं होतं. ठीक आहे. तर इथे विचारत आहे की जुना भूभाग कोणता, तर द्वीपकल्पीय पठार हा जुना भूभाग आहे. समुद्रतटीय मैदाने ती तर कशी काय म्हणतात, एका गाळ असतं ना, जे काही गाळ असतो पाण्याचा किंवा कशाचा एक गाळ असतो, त्याने बनलेली असते. उत्तरेकडील मैदाने जे नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ असते त्याच्याशी बनते. हिमालय पर्वताच्या संमतीतच नाही आहे. ठीक आहे. सो हे जे आहे हे जुना भाग आहे. ओके, तर इथून आपली जॉग्राफी सुरुवात होते. जर असे काही क्वेश्चन आले तर सांगत चालेल. ठीक आहे, समजलं इतका. नेक्स्ट क्वेश्चन पहा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात खालील कोणती विधाने योग्य आहेत? योग्य विधाने विचारलेली आहेत. माहितीचा अधिकार म्हणजे या कायद्याअंतर्गत उपलब्ध होण्यायोग्य माहितीचा अधिकार जो कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असतो. अच्छा, त्यात काम, कागदपत्रे आणि नोंदी तपासण्याचा अधिकार देखील समाविष्ट असतो. यस. टिपा, उतारे घेण्याचा किंवा दस्तऐवज अहवाल यांचा प्रमाणित प्रती घेण्याचा अधिकार देखील समाविष्ट असतो. थोडंसं लॉजिक लावायचे नसतो, असतात एखादा टाईप आणि निगेटिव्ह काही असतात, तर हे क्वेश्चन पण म्हणजे पॉझिटिव्ह काही गोष्ट असते आणि तिथे शेवटी नसतो असता, तर हा चुकीचा असता. ठीक आहे. पण यामध्ये असतो आहे, काहीतरी पॉझिटिव्ह सेंटेन्स दाखवलेले आहेत, तर हे तिन्ही बरोबर आहेत, योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कमांड प्रॉम्प्टवर मेसेज प्रिंट काढण्यासाठी खालीलपैकी कोणती कमांड वापरली जाते? आता जे कमांड प्रॉम्प्ट आहे, CMD जे आहे त्याच्याबद्दल इथे विचारलेलं आहे. मेसेज जर प्रिंट करायचा असेल तर इको देतात. इको म्हणजे आता बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इको हाय टाका, हाय इको, नाहीतर असं टाकू शकता, इको श्रद्धा. तर तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून स्टार्ट होईल ना, तेव्हा श्रद्धा म्हणून येईल. ठीक आहे. किंवा इको हाय,
असं टाकला का नाही, मग इको मोबाईल स्विच ऑफ करून चालू केला का नाही, हाय म्हणून येईल. ठीक आहे, रेम हेच विचारत आहेत, तर याचं उत्तर इको आहे. रेम म्हणजे काय? रेम म्हणजे रिमार्क असतो. रिमार्क टाईप, आता तो नाही का, रिमार्क द्या मला माझ्या कामाला 1 2 3 4. आजकाल कुठे हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलं की ते आणतात त्यांचा कोड. पहिले आणायचे त्यांचा फोनपेचा कोड, आता तेही आणत आहेत. जबरदस्ती आपल्याला स्टार्स वगैरे द्यायला लागतात. तर त्याच काइंड ऑफ रिमार्क वगैरे. ठीक आहे. डिजिट म्हणजे नंबरशी संबंधित आहे. व्हेरिएबल म्हणजे अल्फाबेटशी संबंधित आहे. ठीक आहे. तर हा कम्प्युटरचा क्वेश्चन होता. थोडासा हाय लेवलचा क्वेश्चन त्यांनी इथे विचारलेला आहे, म्हणजे कम्प्युटर पण हाय लेवलवर आपल्याला अभ्यासायचा आहे. मला असं वाटतं कम्प्युटरचा वन शॉट आपण घेऊन टाकू एखादा वेळेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया आपण. 2001 ते 11 या कालावधीत भारताच्या लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर किती? तर जगभरातून 17.64 असा दर होता भारताचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. एक सेकंड. दुसरे अँग्लो शीख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? तर दुसरे अँग्लो शीख युद्ध 1848 वर्षी सुरू झाले. ओके. परत पहिले केव्हा झाले? पहिले 1845 ते 46 मध्ये. ठीक. अजून अँग्लो शीख वार तर झाले, पहिले दुसरे असो. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तिचं ग्रुप सी मध्ये पण आला होता क्वेश्चन. जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे, ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटाची प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल? तर आरोग्य मंत्री हे आहे. त्यावेळेसचा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. आज मी जास्त इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचं काही ऍड केलेलं नाहीये, बिकॉज मला बरेच असे कामं लागली आणि मला हे इररिलिव्हंट वाटलं की आपण काही त्यात ऍड करू असं. ठीक आहे. सो त्यामुळे मी ऍड केलेले नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केलेल्या खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे हिजाब प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांचे घटनापीठ एक भाग होते? हिजाब काय? हिजाब जे मुस्लिम लेडीज असतात ते बुरखा वगैरे घालतात का नाही, त्यावरून हा वाद छेडला गेला होता. विद्यापीठामध्ये एका मुलाने काहीतरी असं गैरवर्तणूक केली होती की त्या मुलीचे काय म्हणतात ते कार्ड म्हणून तिला मागे लागले होते. ते काय म्हणतात, बुरखाच ना, बुरखा कार्ड तुझा, त्यासाठी त्यावेळेस बरेच असे काय होतात जुगलबंदी झाली होती कोर्टामध्येही. तर त्यावेळेस कोण होते? हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया. ॲटलिस्ट सुधांशू धुलिया तरी लक्षात राहतील. ठीक आहे. विचारू शकतात ते परत प्रश्न हा. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर घनता आहे 382 व्यक्ती प्रति स्क्वेअर किलोमीटर. तुम्ही म्हणाल किती नंबर लक्षात ठेवू? हे बरं नंबर लक्षात असतो तुमचा. हे बरं लक्षात असतं तुमचा. या 3ला इथे आणायचं, तर हे लक्षात ठेवता. चला यालाच काहीतरी उटपटांग करूया आपण. या 3ला इथे आणू. ठीक आहे. या 4ला डबल करू. ठीक आहे. आणि ह्याला पण डबल करू, एक अधिक एक. ठीक. कसा वाटला ट्रिक? हे बरं लक्षात राहतं तुमच्या. बडे तेज हो आप. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. भारतीय राज्यघटनेत प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्यांतर्गत खालीलपैकी कोणते येत नाहीत? तर मूलभूत कर्तव्य हे तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. फंडामेंटल ड्युटीज जे आहेत तुमच्या, जे 51A आर्टिकल मध्ये येतात, जे पार्ट 4A मध्ये येतात, पार्ट 4A. ठीक आहे. तर त्यामध्ये हे सर्व येतात. ABCDEFGHIJ के हे एवढे 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. काय काय आहेत, जायचा, रिव्हिजन करायचा, और जर तुम्ही केलंच असेल ते लेक्चर, लिहिलं असेल तुम्ही तर ते व्यवस्थित तुम्ही अभ्यासायचा. पाहत आहात ना तुम्ही, हे येतात क्वेश्चन्स वगैरे, है ना. बेसिक आहे की भाई, तिने मला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हे इम्पॉर्टंट आहे आणि लिहून
ठेवायचं काम होतं, तेच पाठ करायचं होतं. मग आपण नेक्स्ट मॉकमध्ये यायचा होता. नाही जमत आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे काय आहे उत्तर? मालमत्ता खरेदी करणे. मालमत्ता खरेदी करणे हे मूलभूत हक्क नाही, मूलभूत कर्तव्य नाही. सामंजस्य, हे थोडंसं लॉजिक पण लागलं असतं. सामंजस्य, देशाचे रक्षण, डिफेंड वगैरे येतं, हे सांगितलं होतं. ठीक आहे. सार्वभौमत्व रक्षण. ठीक आहे. हे ह्युमॅनिटीशी संबंधित. एच फॉर ह्युमॅनिटी है ना. ट्रिक घेतलेली आहे आपण, जाऊन पाहून घ्या. खालील समाजसुधारकांपैकी कोण चैतन्य गाथा या साहित्य कृतीचे लेखक आहेत? तर महादेव बापट आहेत. पांडुरंग महादेव बापट हे चैतन्य गाथाचे लेखक आहेत. परत प्रश्न फिरू शकतो. परत पांडुरंग बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला होता 1921 मध्ये. मुळशी सत्याग्रह. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्राचं गोवा मुक्ती संग्राम, स्वातंत्र्य ध्वजारोहण त्यांनी केलं होतं पुण्यामध्ये. ठीक आहे. पुण्यात स्वातंत्र्य ध्वजारोहण केलं होतं त्यांनी. हे इम्पॉर्टंट त्यांचे कार्य आहेत, एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत कंबाईनचे वगैरे. हे एक लक्षात ठेवा. आता भाई माधवराव बागल यांनी काय केलेलं आहे? हंटर न्यूजपेपर वगैरे स्टार्ट केलं होतं यांनी. हंटर न्यूजपेपर विचारतात प्रश्न. बरं, पहिला न्यूजपेपर कोणी स्टार्ट केला होता महाराष्ट्र मराठीमध्ये? ठीक आहे. पहिला न्यूजपेपर जांभेकर होते ना, बाल जांभेकर. न्यूजपेपरचं नाव काय? दर्पण. दर्पण. ठीक आहे. आता केव्हा केलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक. तर तर यांनी न्यूजपेपर सुरू केला होता हंटरवाला. क्रांतिसिक नाना पाटील त्यांनी प्रति सरकार स्थापन केले होते. प्रति सरकार. आणि पंजाबराव देशमुख यांनी काय केलं होतं? काय केलं तर असं इम्पॉर्टंट नव्हतं. त्यांनी बरेच असे समाज वर्क केले होते, पण ते पहिले कृषी मंत्री होते भारताचे, बरं का. ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. अनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक डॅश यांनी लिहिले होते? तर अनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक मी सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले होते. वेटिंग फॉर विजा एक लिहिलं होतं त्यांनी. वेटिंग फॉर विजा. वेटिंग फॉर विजाच होतं का? हो. हु वेअर द शूद्राज लिहिलं होतं त्यांनी. परत 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 काल सांगितलेलं आहे मी लेक्चरच्या, परवाच्या लेक्चरमध्ये. वेटिंग फॉर विजा, अॅनिलेशन ऑफ कास्ट, हु वेअर द शूद्राज. परत एक होता इम्पॉर्टंट हे रुपीवाला. ठीक आहे. तर ते एक रुपीवाला. त्याच्यामध्ये RBI स्थापना झाली, RBIची आयडिया मिळाली त्या रुपीच्या बुकमध्ये. ठीक आहे. अजून काय? लाला लाजपत राय यांनी द यंग इंडिया नाही, यंग इंडिया, अनहॅपी इंडिया, किंवा एक काहीतरी होता डॅश ऑफ इंडिया, फीचर्स ऑफ इंडिया. हे 3 न्यूजपेपर त्यांनी स्थापन केलेले आहेत. यंग इंडिया हे ते का सांगत आहे मी? पहिलाच क्वेश्चन होता हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. 2025च्या कंबाईनमध्ये. तर या यंग इंडियावर पूर्ण अवलंबून होता उत्तर. काय बरोबर नाही बरोबर. ठीक आहे. तर महात्मा गांधीजी यांच्याबद्दल मी खूप काही सांगितलेलं आहे भाई, खूप काही. जाऊन तुम्ही तिथे पाहू शकता. बापूजी महात्मा हे नाव कोणी दिलं? रवींद्रनाथ टागोरजींनी दिलं. आणि त्यांचे चंपा वगैरे जी ट्रिक सांगितलेली आहे, चंपापासून ते सहकारपर्यंतची जी ट्रिक आहे, छोडो भारत पर्यंतची जी ट्रिक आहे ती सांगितलेली आहे. त्यांचे जे बुक्स आहेत, त्यांचे जे न्यूजपेपर आहेत, ते सर्व मी दिलेलं आहे. बाल गंगाधर टिळक यांच्याबद्दलही सांगितलेलं आहे. गीता रहस्य. परत त्यांनी होम रूल लीग हे चालू केलेले. म्हणजे बघा, क्वेश्चन एलिमिनेट करण्यास सोपं जातात. तुम्ही एक मॉक सोडवायचा, त्या मॉकला असंच सोडून नेक्स्ट मॉकवर यायचं नाही. त्या मॉकला व्यवस्थित ॲनालाइज करायचं की भाई कुठं चुकलं माझं, नेमकं का चुकलं, माझ्या वाचनात काय नव्हतं या व्यक्तीबद्दल, किंवा ही गोष्ट माझ्या वाचनात कसं काय नव्हती, कुठे कमी पडलो, हे पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो असंच करून आपले मार्क्स वाढत असतात. पहा क्वेश्चन काय 17. कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात अंधेपणाशी निगडीत आहे? रात अंधेपणा, नाईट ब्लाइंडनेस. तर हे एशी संबंधित आहे, नाईट ब्लाइंडनेस. ओके. के तर क्लॉटिंग आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे बरेच वेळा. क्लॉटिंग काय असते?
आपलं रक्त गोठतं का नाही, ते क्लॉटिंग होते. B12 कोबालामाइन ॲनिमियाशी संबंधित आहे. डी कॅल्सिफेरॉल ऑस्टिओमॅलेशिया म्हणजे हाडांशी संबंधित आहे. सनराईज विटॅमिन म्हणतात. बरंच काय काय सांगितलेलं आहे, मी पूर्ण घेतलेलं आहे, तुम्ही पाहून या. याला काय म्हणतात? याला रेटिनॉल म्हणतात ना, रेटिनॉल. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा परत आला? पहा हे क्वेश्चन. अधिनियम 2022ला राज्यपालांनी संमती दिली. हा करंटचाच होता त्यावेळेसचा आणि हा परत आलेला आहे, थोडंसं फिरून आलेला आहे, एवढंच की फिरून आलेला आहे. एप्रिल 2022शी संबंधित आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात जनमाहिती अधिकाराची नियुक्तीबद्दल सांगितलेलं आहे? तर 5 मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी माहिती अधिकार नियुक्ती. 4 सुओ मोटो म्हणजेच मी जर असेल एक अधिकारी, माहिती अधिकारी, तर तुमच्या एरियामध्ये रोड बनत असेल तर मी सांगेन तुम्हाला की रोड तुमच्या घरापासून जाणार आहे. हे सुओ मोटो आहे. तुम्ही यायची गरज नाही मला विचारायला की काय होणार आहे. 2 मध्ये डेफिनेशन आहे, व्याख्या आहे माहितीच्या अधिकाराची. आणि 3 मध्ये ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करताय की नाही पण सांगा मला. काय उगाच टाइमपास करू नका शॉर्ट्समध्ये. झाला एक्झाम सुरू होतात आता परत. आली लहर की तुम्ही अभ्यास करतात, गेली लहर की सोडून देता. काय कामाचं नाही ते, काहीच कामाचं नाही. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1863 मध्ये पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी अलाहाबाद येथे स्थापन केलेली धर्मसभा ही एक हिंदू संघटना होती. एवढं तर राईट होतं आय थिंक सो, पण हे डेट्स रॉंग आहे. ठीक आहे. ब्रिटिश भारतात हिंदू धर्माचा प्रचार करणे आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करणे या संस्थेचे उद्दिष्ट होते. ब्रिटिश भारतात हिंदू या धर्माचे का? हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे. आय थिंक सो हा रिजेक्ट झाला असेल. तर दोन्ही नाही, ॲटलिस्ट हे बरोबर होते, पण दोन्ही नाही म्हणत आहे. तर हा क्वेश्चन, ह्या टाईपचे क्वेश्चन सोडून देत चला, जिथे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असेल तिथे. मॅन्डलेच्या कार्यात, नेक्स्ट क्वेश्चन, मॅन्डलेच्या कार्याचा पुनर्शोध कधी झाला, तो कालखंड ओळखा. तर मॅन्डलेच्या 1900 मध्ये झाला. 1866 मध्ये त्यांनी शोध घेत होता, इफ आय एम नॉट रॉंग, ॲटमबद्दल शोध होता. मॅन्डल्यूज काय होतं? मॅन्डल्यूज थेअरी कशाची होती? ॲटमचीच होती ना? घ्या, कन्फ्यूज होत आहे. 1866 असं समोर आला का नाही, एक गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला. कोणती? दादोबा नाही, काय नौरोजी. ठीक आहे. नौरोजीने 1866 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात केली होती लंडनमध्ये. हे एक लक्षात राहू द्या. आता मॅन्डलेची पुनर्शोध सुरू झाला 1900 मध्ये. ते विचारू शकतात आता तुम्हाला. हे फादर ऑफ जेनेटिक्स होते मॅन्डले. जेनेटिक्स DNA शी संबंधित होता आय थिंक सो यांचा. ठीक आहे. तर 1900 मध्ये पुनर्शोध झाला, तेव्हा कोण कोण होते? ह्युगो दिवरीस, कार्ल कोरेन्स आणि एक नाव आहे त्याच्यात टी सायलेन्स आहे, स्केरमार्क. ओके. टी सायलेंट आहे, शोकसभा चालू आहे. ओके. सो हे इम्पॉर्टंट आहे. ग्रिगर मेंडेल हे एक फादर ऑफ जेनेटिक्स होते. 1866 मध्ये त्यांनी जेनेटिक्सशी संबंधित आहे DNA संबंधित सुरुवात केली होती, पण ते त्यांना जास्त सिरियसली घेतलं नव्हतं 1866 मध्ये. मग 1900 मध्ये त्यांची थेअरी पुनर्शोध सुरू झाला. ह्युगो दिवरेस, कोरेन्स आणि स्टेमार्क हे सगळे 1900 मध्ये स्टार्ट केले त्यांची काही थिअरी आहे ती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रार्थना समाज स्थापन कोणत्या वर्षी झाला? सांगितलेलं आहे. किती PYQ आले पहा तुम्ही. 3-4 आपले किती 4च लेक्चर झाले, किती क्वेश्चन्स आलेले आहेत त्यातले. भाई यामुळे म्हणते PYQ खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही व्यवस्थित पाहत असेल ना याला, तर तुम्हाला समजेल की यार खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोणी केली? आत्माराम तरखडकर. आत्माराम भिडी म्हणू नका, म्हणजे झालं. तरखडकर. ठीक आहे. 1867 कुठे? मुंबई येथे.
प्रार्थना झाली. प्रार्थना समाजाचे पूर्वी नाव काय आहे ते परमहंस सभा होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे होते, यांचे भाऊ होते त्यावेळेस अध्यक्ष, आणि तेही मुंबईमध्ये होती. परमहंस सभा कशाशी प्रेरित होती? ब्राह्मण समाजाशी प्रेरित होती. ओके, सो ती झाली होती 1848 मध्ये, 31 मार्च तेव्हा. करंटचा क्वेश्चन आलेला आहे. 2022 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील डॅश याच्या कल्याणारी उन्नतीसाठी नेथन्ना विमा योजना सुरू केली होती. तर विणकर लोकांच्या कल्याण आणि उन्नतीसाठी. ओके, त्यावेळेचा करंट आहे. विच बायोलॉजिस्ट इज नोन फॉर डेव्हलपिंग द जिनोटाईप फेनोटाईप रिलेशनशिप? बहुतेक हे कोणी क्वेश्चन सोडत असेल त्याला सायन्स हा मराठीमध्ये नसायलाच पाहिजे बरं. तर फेनोटाईप जिनोटाईप काय? मी जिनोटाईप सांगितलं होतं. बीबी असेल डोळे काळे, बी असेल काळे डोळे, बी असेल फेंट डोळे. आठवते का? जिनोटाईप. फेनोटाईप म्हणजे तुम्ही जसे दिसताय, उंच, गोरे, काळे, ठीक आहे, कृष्णासारखे निळे, ठीक आहे. सो हे आपल्या डोळ्यासमोर आहे, हे फेनोटाईप आहे, ठीक आहे. तर हे कोणी आणलं आहे? हे रिलेशनशिप कोणी सांगितलेली आहे? ही रिलेशनशिप विल्हेम जॉन्सन यांनी सांगितलं आहे. मला माझ्याच रिलेशनशिपमध्ये फुरसत मिळत नाही, मी ही काय रिलेशनशिप पाहणार आहे? रोझलिंड फ्रँकलिनने काय आणलेलं आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आणलेला होता, डीएनएचा डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ओके, आणि कार्ल लँडस्टेनरचा ब्लड ग्रुप यांनी आणलेला होता, एबीओ ब्लड ग्रुप, आणि आरएच माझं आहे बरं का. मला वाटायचं आरएच खूप युनिक आहे, तसं काही सीन नाही आहे. फ्रान्सिस कोलिन्स यांनी ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आणलेला आहे, ठीक आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आता तुम्ही शोध लावायचा आहे केव्हा आणलेला आहे, ठीक आहे. सो इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फायनल क्वेश्चन आहे आपला. किती वेळ लागला याला? ओनली 32 मिनिट. ओ भाई बघा, PYQ केल्यामुळे हे एकदम फटाफट. डॅश आणि तत्वरंजनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव तत्वबोधिनी सभा असे केले. तर देवेंद्रनाथ टागोरजीने केलेली आहे. इफ आय एम नॉट रॉंग 1843 मध्ये यांनी ती स्थापन केली आणि चेंज केली. ओके, नाव त्याचं राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज वगैरे सांगितलेला आहे मी त्यांच्याबद्दल. रवींद्रनाथ टागोर यांनी सतीप्रथेबद्दल खूप प्रयत्न केलेले आहेत. सतीप्रथा 1828 ची. ओके, 1830 आय थिंक सो सतीप्रथा बंद झाली. रवींद्रनाथ टागोर सांगितलेलं आहे, नोबेल प्राइज वगैरे काय काय सीन तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांची गीतांजली जी आहेत त्या साहित्यामुळे त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे 1913 मध्ये. भारताचे पहिले नोबेल प्राइज का आहे? जगातील हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे, आणि जे आपल्या भारताचा आहे तो भारतरत्न आहे, भारताचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, मोदीजी जे आहेत, मोदीजींना भरपूर बाहेर देशातनं अवॉर्ड मिळत असतात. रिसेंट किती अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत? तर 29 अवॉर्ड त्यांचे रिसेंट आहेत. कदाचित जोड्या लावा म्हणून पण येऊ शकतात. लिटरली आत्तापर्यंत TCSचे जोड्या लावा अशा टाईपचे क्वेश्चन्स आलेले नाहीत. स्वामी विवेकानंद बद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, परत नाही करणार. तुम्ही काय करायचं आहे? नोट करायचं आहे, पाठ करायचा आहे, मगच पुढल्या लेक्चरमध्ये एंटर करायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला लेक्चर आजचं? चांगला होता ना? थोडासा फास्ट असेल, पण पहा हेच आहे, दिस इज द ओनली वे टू टीच. एकदा 2-3 लेक्चर मी स्लो घेतलेलेच आहेत तुम्हाला समजण्यासाठी, ॲटलिस्ट तुम्हाला गोष्टी समजण्यासाठी आणि एकदम काय म्हणतात रुटीनवर येण्यासाठी. एक दोन शीट तर नाही आहेत आपल्याकडे. एकूण 57 काय म्हणतात आपल्याकडे हे आहेत, क्वेश्चन बँक आहे, आणि पूर्वीची 57 तर करायचेच आहेत. भेटले तर अजून करूया, काय प्रॉब्लेम आहे. कुठल्या क्लासेसचे वगैरे आपण हे पण घेऊ, PYQ मॉक टेस्ट जे देतात ते. मी लेक्चर व्यवस्थित करा, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, मला माहिती आहे मी कन्सिस्टंट नाही आहे, पण मला काम असतात. दुसरी गोष्ट, कॉलेजचे एक्झाम सुरू आहेत. उद्या फायनल एक्झाम आहे, उद्याची एक्झाम झाली, डन, मी झालं. मला काम काय असतं हेच आपला. अजून
लेक्चरमध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. उद्या पण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके. जय हिंद.